आज आम्ही पार्श्वनीवरनं परत येताना आम्हाला एक कॉल आला अली रिसॉर्ट स्वर ऐकणं की एक साप AC म्हणजे अंदर ACच्या अंदर बसलेला आहे. तर बघू कोणता साप आहे आणि कसं तुम्हाला दाखवतो. आम्ही जस्ट आता खैरीला आणि खैरीवरनं अली रिसॉर्ट हा कमसे कम 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या सापाला तर भेटू आणि बघू कोणता साप आहे. तर या ACच्या आतमध्ये साप आहे म्हणत आहेत. तर माझ्या हिशोबाने वुल्फ स्नेक म्हणजे साखर साप असू शकते, कारण तेवढ्यावरतं आणि त्याची पकड भिंतीवर चढण्यास योग्य तो एकच साप आहे. तर बघूया काढून की कोणता साप आहे तर तुम्हाला दाखवतो. तर सांगितल्याप्रमाणे की आपल्याला एक शक होता की या ठिकाणी फक्त साखर साप चढू शकते, कारण भिंत चढण्याची ताकद फक्त एकाच सापात आहे आणि तो म्हणजे साखर साप म्हणजे वुल्फ स्नेक. तर तो या AC मध्ये अशा ठिकाणी बसलेला आहे का तो बाहेरून दिसू शकत नव्हता. काही वेळानंतर या सापाला आपण इथे बघितलेला आहे, तुम्हाला दाखवतो जोडून की तो साप कुठे बसलेला आहे. तर तुम्ही बघू शकता हा साप कोणत्या ठिकाणी बसलेला आहे आणि वुल्फ स्नेक. तर या ठिकाणी बघा हा वुल्फ स्नेक बसलेला आहे. तर आपण याला काढूया बाहेर आणि नंतर तुम्हाला या सापाची पुरी माहिती देतो. तर बघू शकता तर बघू शकता की हा साप एक वुल्फ स्नेक आहे आणि हा सध्या आपली कातडी सोडत आहे. सरासरी हा साप खूप अग्रेसिव्ह असतो, पण हा सध्या शांत आहे आणि अटॅकिंग पोझिशन मध्ये आलेला आहे. कधी पण बाईट करू शकतो. नॉन वेनमस हा स्नेक असतो, याच्यामध्ये विष नसतो आणि भारतातील सगळ्यात विषारी साप कॉमन किरेत त्यासारखा हा साप असतो, दिसायला त्यासारखा असतो. कथ्या कलर मध्ये आणि याच्यावर आडव्या पांढऱ्या रेष असतो आणि याचसारखा एक साप असतो कॉमन किरेत, जे भारतातील सगळ्यात विषारी साप आहे. तर बघू याला आपण या जंगलामध्ये कुठेतरी एका ठिकाणी जाऊ, याला रिलीज करू. धन्यवाद. तर आपण या सापाला अली रिसॉर्ट स्वर्धरा इथनं रेस्क्यू केलेला आहे आणि या पर्यावरणामध्ये म्हणजेच पेच व्याघ्र प्रकल्प पश्चिम स्वर्धरा आणि चारगावच्या मधामध्ये या बिनविषारी साप म्हणजे वुल्फ स्नेक साखर साप याला आपण इथे रिलीज करत आहोत. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, सांगितलेलं आहे की याचे पॅटर्न कसे असतात आणि हा साप दिसायला कसा असतो, बिनविषारी असलेला हा साप वुल्फ स्नेक. तर आपण याला इथे रिलीज करू. तर धन्यवाद मित्रांनो. आमच्या YouTube चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला सापांविषयी काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न टाका. आम्ही त्या प्रश्नाचा नक्कीच उत्तर देऊ आणि धन्यवाद. असा हा व्हिडिओ इथेच समाप्त.